नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेट नेट टेट एजुमॉल या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आगामी जी काही सेट परीक्षा असणार आहे तर त्याच्या पेपर 1 हा सर्वच सेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक असणार आहे. तुम्ही कोणत्याही सब्जेक्टमधून सेट जरी देणार असाल तरी पेपर 1 हा तुम्हाला कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. आणि याच दृष्टीनं आपण सेट पेपर 1 मध्ये जे काही 10ला 10 युनिट येतं तर हे साधारणतः 2011 पासून ते 2023 पर्यंत या 10 युनिटवर जे काही प्रश्न आलेले येतं तर ते युनिट वाईज या ठिकाणी PYQ सिरीजच्या माध्यमातून कव्हर करतोय. तर आज या ठिकाणी आपण जो काही पेपर 1 मधला 9th युनिट आहे, जसं नाव आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, तर याचे PYQ घेणार आहोत. साधारणतः सगळे मिळून जर PYQ पाहिले तर साधारणतः 60 ते 65च्या आसपास येतं. 2 किंवा 3 लेक्चरच्या माध्यमातून हे सगळे PYQ आपण कव्हर करणार आहोत. याच पद्धतीनं इतर जे काही युनिट येतं त्याच्यामध्ये मग डेटा इंटरप्रिटेशन आहे किंवा कम्युनिकेशन, कॉम्प्रिहेन्शन, रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड, त्या प्रत्येकासाठी देखील आपण याच पद्धतीनं या PYQ सिरीजच्या माध्यमातून सगळे PYQ कव्हर करणार आहोत. तर ते देखील लेक्चर नक्की पहा. अगदी सगळ्या एक्सपर्ट फॅकल्टीच्या माध्यमातून आपण ही सिरीज या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. तर इथं या ठिकाणी आज आपण सर्वप्रथम या युनिटमधला पहिला PYQ बघूया. क्योटो प्रोटोकॉल हा डॉट संबंधी आहे. तुमच्या सोयीसाठी मी दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन घेतलेले आहेत. क्योटो प्रोटोकॉल इज फॉर. मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी क्योटो हा प्रकार काय आहे हे समजून घेऊया. क्योटो हे जपानमधलं एक शहर. या ठिकाणी एक परिषद झाली होती आणि तिथं जो काही प्रोटोकॉल स्वीकारलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे, तर त्याला क्योटो प्रोटोकॉल म्हटलं जातं. हे जे काही घडलं होतं तर हे घडलं होतं 1997ला जपानमधल्या क्योटो येथं. या परिषदेच्या किंवा या प्रोटोकॉलच्या माध्यमातून पहिल्यांदा जे काही हरितगृह वायू उत्सर्जन जे काही आहे तर त्या संबंधी चिंता व्यक्त केली होती. आणि त्यामध्ये असंही ठरलं की इथं 2005 त्यांनी एक टाईम लिमिट जी काही आहे तर ती सेट केलेली आहे. 2005 ते 2012 या कालावधीमध्ये प्रत्येक देशानं ज्यांनी या प्रोटोकॉलवर सिग्नेचर केलेली आहे तर त्या देशानं स्वतःचं कार्बन उत्सर्जन जे काही आहे तर ते 5% कमी करायचं. मग रेफरन्स इयर कोणता आहे तर 1990. म्हणजे 1990ला त्या देशाचं जेवढं काही कार्बन इमिशन आहे तर त्याच्यापेक्षा 5% इमिशन त्यांनी 2012ला काय करायचं, कमी करायचं. आता ह्याच्यात विशेष काय आहे तर एक समजून घ्या. हरितगृह वायू, ग्रीन हाऊस गॅसेस जे काही येतं तर हे मेनली मानवी क्रियांमुळं त्या ठिकाणी आपल्या स्पेसमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोडल्या जात आहेत. या ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये मेन कॉन्ट्रीब्युशन जे काही आहे तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन, नायट्रस ऑक्साईड. तर हे सगळे गॅसेस जे काही येतं तर हे वेगवेगळ्या ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळं जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये जात आहेत त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगची समस्या निर्माण होते. आपल्या पृथ्वीचं सरासरी तापमान वाढायलंय आणि हे वाढणारं तापमान जे काही आहे तर हे पृथ्वीच्या भविष्याला अत्यंत धोकादायक आहे. अत्यंत वाईट असे दीर्घकालीन परिणाम जर पाहिले तर त्याच्यामध्ये समुद्र पातळीची वाढ व्हायली. का बरं? कारण या वाढलेल्या तापमानामुळं जे काही ग्लेशियर्स आहेत, हिमनग जे काही आहेत तर ते वितळायला येतं, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढायली. या सगळ्या पर्यावरणीय समस्या इंटरलिंक्ड आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी या क्योटो प्रोटोकॉल कशा संबंधी आहे तर जैवविविधतेचे संधारण म्हणजे बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन उद्देश आहे का? नाही. ओझोनच्या प्रोटेक्शनसाठी आहे का? नाही. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनसाठी आहे का? नाही. इट इज रिलेटेड विथ द ग्लोबल क्लायमेट चेंज. म्हणजे एकंदर पूर्ण जे काही क्लायमेट चेंजचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, ग्लोबल वॉर्मिंग जी काही आहे, कार्बन उत्सर्जन जे काही आहे तर या सगळ्याशी संबंधित असणारा हा प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉलवर अमेरिकेनं मात्र साईन केलेली नाही आहे. म्हणजे बघा, जगातला सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशानंच यावर सही केलेली नाही आहे. अत्यंत बेजबाबदारपणाचं या ठिकाणी त्या देशाचं आपल्याला वर्तन म्हणता येईल. असो, या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर तुम्हाला मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. घरगुती कारणांसाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? मग आता तुम्ही म्हणाल की सोलार रेज जे काही आहेत किंवा सनरेज जे काही आहेत तर याच्यात त्याच्यामधली एनर्जी तुम्हाला मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरता येतात का? तर निश्चितच वापरता येतात. तुम्हाला माहिती असेल सोलार कुकर असो किंवा इतर कधी ते सोलार हीटर वगैरे तुम्ही पाहिलं असेल ज्यामध्ये आपण त्या सनरेजमधली औष्णिक ऊर्जा वापरतोय. कळलं का? त्यासोबतच तुम्ही आजकाल त्या ठिकाणी सोलार पॅनल्स पाहिले असतील ज्याच्या माध्यमातून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. तर तिथं आपण सनरेजमधली औष्णिक ऊर्जा वापरत नाहीयेत, तिथं आपण
त्या फोटॉन्समधली जी काही लाईट एनर्जी आहे तर ती वापरतोय. म्हणजे एकंदर या ठिकाणी सोलार थर्मल एनर्जी, सोलार फोटोव्होल्टाईक एनर्जी, जिओथर्मल आणि सोलार डायजेस्टर. इथं या ठिकाणी काय म्हटलंय की हॉट वॉटर करण्यासाठी, वॉटरला गरम करण्यासाठी आपण त्या सनरेज मधली थर्मल एनर्जी, त्याच्यातली औष्णिक ऊर्जा वापरतोय. जर इथं म्हटलं असतं की त्या ठिकाणी सोलार इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांट जे काही येतं सोलार प्लांट, तर त्यामध्ये कोणती एनर्जी वापरल्या जाते, तर त्यावेळेस मात्र उत्तर सोलार फोटोव्होल्टाईक एनर्जी असेल. पण इथं मात्र उत्तर काय असेल बरं, सोलार थर्मल म्हणजेच सौर औष्णिक ऊर्जा. यामध्ये जिओथर्मल किंवा भूऔष्णिक ऊर्जेचा एक उल्लेख आलेला आहे. हा प्रकार काय आहे, तर मित्रांनो या ठिकाणी पृथ्वीच्या कवचाच्या आतल्या बाजूला मॅन्टल असतो आणि हे मॅन्टल म्हणजे काय, तर तिथं मॅग्मा असतो वितळलेल्या स्वरूपामध्ये. मित्रांनो ही जी उष्णता आहे तर ही उष्णता कोणत्या ना कोणत्या भेगांच्या माध्यमातून वरपर्यंत पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येते आणि मग जमिनीच्या आत जे काही पाणी ट्रॅप झालेलं आहे, भूजल जे काही आहे, तर त्याला त्या उष्णता मिळाल्यानंतर त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं आणि त्या वाफेच्या मदतीनं जे काही एनर्जी जनरेशन होत असतं तर त्याला त्या ठिकाणी जिओथर्मल एनर्जी म्हटलं जातं. गरम पाण्याचे झरे हा प्रकार तुम्ही ऐकलेला असेल, तर ते देखील त्या ठिकाणी तो पाणी जे काही गरम व्हायलंय किंवा तिथून जे काही बाहेर बाष्प यायलंय तर ते पाणी जमिनीच्या आत होतं आणि त्या पाण्यापर्यंत आतल्या भागामधून त्या ठिकाणी उष्णता जी काही आहे पृथ्वीच्या गर्भामधली तर ती तिथं पोहोचायली. ठीक आहे, जिओथर्मल एनर्जीच्या मदतीनं इलेक्ट्रिसिटी जनरेशन देखील शक्य आहे. अगदी भारतामध्येच जर बघायचं झालं तर हिमाचल प्रदेशमधल्या मणिकरण या ठिकाणी या पद्धतीनं हा जिओथर्मल पॉवर प्लॅन्ट देखील एस्टॅब्लिश केलेला आहे. असो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर मात्र ऑप्शन नंबर 1 आहे. नेक्स्ट, आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींची अमाप वाढ कशामुळे घडते. ॲक्वॅटिक प्लांट्स हा प्रकार तुम्ही नक्कीच पाहिला असेल. कधी कधी शहरामधून किंवा त्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरियामधून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत ना तर त्या पूर्ण हिरव्या झालेल्या असतात. तिथं जलपर्णीची विशेषतः वाढ झालेली असते, वॉटर हायसिंथ म्हणतात त्याला. हा प्रकार असं का बरं होतो, पाण्यामध्ये अशा जलीय वनस्पती वाढणं हे चांगलं आहे का, तर हे वाईट आहे मित्रांनो. त्याचं कारण जेव्हा या वनस्पती वाढत असतात ना तर त्याच्यामुळं जे ॲक्वॅटिक लाईफ आहे त्या पाण्यामधले जे मासे आहेत ना तर ते मासे सर्वाईव्ह नाही होऊ शकत. त्यासोबतच खालच्या बाजूला जे काही शेवाळ वगैरे वाढत असतं अल्गी, तर ती देखील वाढू शकत नाही कारण तिथपर्यंत त्या ठिकाणी प्रकाश पोहोचत नाही तर तळापर्यंत. म्हणजे एकंदर इथं या जलीय वनस्पती ज्या काही आहेत तर त्या पूर्ण जलीय परिसंस्था ॲक्वॅटिक इकोसिस्टीमची वाट लावून टाकतात. मुद्दा असा येतो की या अशा पाण्यामध्ये यांचं प्रमाण एवढं का वाढतं. ह्या विशेषतः ज्या जलपर्णीबद्दल बोलतोय, ज्याला टेरर ऑफ बेंगॉल देखील म्हटलं जातं, तर यांची वाढ एवढी अमाप वाढ का बरं होते. त्याचं कारण त्या पाण्यामध्ये काही प्रदूषक मिसळलेले असतात. यस, म्हणजे एकंदर त्या पाण्यामध्ये विशिष्ट रसायनं मिसळल्यामुळं त्या वनस्पतींची जी वाढ आहे तर ती अशी बेछूट पद्धतीनं होत असते. कोणते रसायन असतात, तर त्यामध्ये मेनली नायट्रेट आणि फॉस्फेट युक्त रसायन असतात. कोणते बरं, नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं असतं आणि फॉस्फेटचं प्रमाण वाढलेलं असतं, दोन्हीचंही वाढलेलं असतं, म्हणून ऑप्शन नंबर 3. अरे पण हे सगळे घटक येतात कुठून, हे मेनली त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, या पाण्यामध्ये हे रसायन मिसळतात ते आजूबाजूच्या शेतांमधून. शेतामध्ये कसे येतात, तर शेतामध्ये आजकाल शेतकरी काय करतायत, तर रासायनिक खतं वापरतायत आणि या रासायनिक खतांमध्ये नायट्रोजनयुक्त रासायनिक खतं जी असतात तर त्याच्यात नायट्रेट असतात, फॉस्फरसयुक्त नायट्रोजन जे काही खतं असतात तर त्याच्यात फॉस्फेट असतं. म्हणजे एकंदर जेव्हा पाऊस पडतो, पावसाच्या सोबत हे जे घटक आहेत तर ते आजूबाजूच्या पाण्याच्या त्या ठिकाणी त्या तलावांमध्ये नद्यांमध्ये मिसळतात आणि ही समस्या निर्माण होते. म्हणजे एकंदर इन्क्रीज इन दी नायट्रेट अँड फॉस्फेट्स ह्याच्यामुळं या ठिकाणी ह्या ॲक्वॅटिक प्लांट्सची अमाप अशी वाढ आपल्याला पाहायला भेटते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक हा ॲसिड रेनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. एक लक्षात घ्या, अम्ल वर्षा म्हणतात ह्याला मराठीमध्ये, ॲसिड रेन. पावसाचं पाणी जे काही आहे तर ते शुद्ध असतं असं आपण म्हणतो, न्यूट्रल असतं, त्याची चव जी काही आहे तर ती आपल्याला कोणतीही लागत नाही, चव विरहित असतं ते. पण मित्रांनो हे आयडियल कंडिशनमध्येच बरोबर आहे. होतं काय की आपल्या इथल्या प्रदूषणामुळं, विशेषतः हवा प्रदूषणामुळं हे जेव्हा ढगांमधून येणारं पाणी जे काही आहे जे खरं तर शुद्ध आहे
तर या शुद्ध पाण्यामध्ये या वातावरणामधले टॉक्सिक गॅसेस मिसळतात, विषारी वायू मिसळतात आणि पाणी आणि हे विषारी वायू यांचं त्या ठिकाणी रिॲक्शन हवेतल्या हवेतच होते आणि हे पाण्याचे जे काही थेंब आहेत हे जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत येईपर्यंत शुद्ध राहत नाहीत. विशेषतः त्या ठिकाणी जे नायट्रोजनयुक्त किंवा सल्फरयुक्त काही विषारी वायू आहेत, उदाहरणार्थ नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हे हवेमध्ये जातात. कुठून तयार होतात? मेनली कारखान्यांमधून हे वायू सोडल्या जातात किंवा वाहनांमधून सोडल्या जातात. मग होतं काय की हे हवेमध्ये गेल्यानंतर वरतून येणारा पाण्याचा थेंब आणि हे सल्फर डायऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड जे काही आहेत हे पाणी आणि ह्यांची रिॲक्शन होते आणि यातून सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड या पद्धतीचे ॲसिड तयार होतात. हे ॲसिड कुठं जाणार? हे ॲसिड त्या पाण्याच्या थेंबामध्येच असणार. याचा अर्थ पाणी कसं झालं तर पाणी त्या ठिकाणी आम्लीय पद्धतीचं झालं, ॲसिडिक पाणी झालं आणि तशा पावसाला, तशा पाण्याला ॲसिड रेन म्हटलं जातं. कुणामुळं झाली ही समस्या? सल्फर असणाऱ्या ऑक्साईडमुळं किंवा त्या गॅसेसमुळं, म्हणजे एकंदर SO2मुळं. आणि आणखी कोणता वायू जर म्हटलं तर NO2. इथं नाही आहे NO2, इथं या ठिकाणी CO2 CO किंवा ओझोन हे तीनही एवढे रिस्पॉन्सिबल नाही आहेत. पण मेनली कोण रिस्पॉन्सिबल आहे? SO2. जर NO2 असलं असतं तर ते देखील आपलं उत्तर असलं असतं. ओके. त्याच्यानंतर महापालिकेचा ओला घनकचरा कशाचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते? महापालिकेचा म्हणजेच काय? वेट पार्ट ऑफ द म्युनिसिपल सॉलिड वेस्ट कॅन बी पुट इन यूज ॲज सॉइल कंडिशनर्स बाय युझिंग. मित्रांनो, या ठिकाणी माती सुपीक करता येऊ शकते म्हणजे याचा खत म्हणून वापर करता येऊ शकतो का? निश्चित करता येऊ शकतो. त्यासाठी कोणती पद्धत वापरावी लागते तर त्या कचऱ्याचं कंपोस्टिंग करायचं. तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी हे कंपोस्ट खताचे प्रकल्प माहिती असतील. ह्याच्यामध्ये मेनली अर्थवर्म म्हणजे गांडुळाचा वापर केला जातो. हे काय करतं तर यामधलं जे ऑर्गॅनिक कंटेंट आहे तर त्याचं डिसेंटिग्रेशन करतं. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी या पद्धतीनं आपण त्याच्यापासून खत निर्माण करतो आणि हा खत छानपैकी आपण गार्डनमध्ये किंवा शेतीमध्ये जर वापरला तर जमीन सुपीक बनते. बाकी आहे पायरोलायसिस. पायरोलायसिस म्हणजेच काय तर पायरोलायसिस म्हणजे खूप जास्त टेम्परेचरला त्या ठिकाणी हे ऑर्गॅनिक जो वेस्ट आहे तर ते जाळल्या जातं. ठीक आहे. इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे खूप हाय टेम्परेचर आणि ऑक्सिजन मात्र नसतो. बर्निंग म्हणजे जाळणे ही तर अत्यंत चुकीची पद्धत आहे. आपण पाहतो बऱ्याच वेळेस कचरा जाळतो, पण हे कचरा जाळणं म्हणजे कचरा मुक्तीचा हा चांगला उपाय नाही आहे. याच्यामधून खूप जास्त टॉक्सिक गॅसेस, विषारी वायू हवेमध्ये पसरतात. आणि इन्सिनरेशन म्हणजे काय? इन्सिनरेशन शक्यतो जे काही बायोमेडिकल वेस्ट आहे तर त्यासाठी ही टेक्निक वापरतात. अशा त्या ठिकाणी क्लोज्ड अशा चेंबरमध्ये हे वेस्ट टाकलं जातं आणि खूप हाय टेम्परेचरला त्याला बर्न केलं जातं. त्यामधून हीट जी काही मिळवली जाते तर त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी वगैरे देखील मिळवल्या जाऊ शकते. म्हणजे एकंदर पायरोलायसिस इन दी अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होतं. याच्यात तसं काही नाही आहे. दोन्ही केसमध्ये या ठिकाणी क्लोज्ड अशा चेंबरमध्ये हे सगळी बर्निंगची प्रोसेस होत असते. त्याच्यानंतर ह्याचं उत्तर जे काही आहे तर ते कंपोस्टिंग आहे. नेक्स्ट, पाण्यामध्ये इकोलाय म्हणजेच इश्चुरिया कोलाय असणे म्हणजे पाणी कशामुळे दूषित असल्याचे दर्शक आहे. प्रेझेन्स ऑफ इकोलाय इन वॉटर इज अन इंडिकेटर ऑफ ... ऑफ कंटॅमिनेशन. कोणत्या प्रकारचं या ठिकाणी हे दूषित असण्याचं लक्षण आहे तर इकोलाय हा एक बॅक्टेरिया आहे ज्याला इश्चुरिया कोलाय म्हटलं जातं. हा मेनली या ठिकाणी जे काही मलमूत्र असतं, जे काही फिकल मॅटर आहे किंवा युरिन आहे, विशेषतः फिकल मॅटर तर त्याच्यामध्ये आढळतं. याचा अर्थ या ठिकाणी जे काही शक्यतो गावामध्ये वगैरे उघड्यावर शौचालय बसतात ना तर त्यामुळं मेनली अशा पद्धतीचं वॉटर कंटॅमिनेशन होत असतं. मलमूत्रामुळं या प्रकारचं पाणी दूषित होत असतं. त्याच्यानंतर नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण काय आहे? म्हणजे एकंदर नॉईज पोल्युशनसाठी तुम्हाला माहिती आहे नॉईज पोल्युशनसाठी प्रॉपर भारतामध्ये कायदा आहे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा. तर त्यामध्ये या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की रेसिडेन्शियल एरियासाठी दिवसा अप्पर जी काही लिमिट आहे आवाजाच्या तीव्रतेची तर ती किती आहे? आता एक लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला. या ठिकाणी 4 झोनमध्ये हा पूर्ण जो काही भाग आहे तर तो डिवाइड केलेला आहे. पहिला म्हणजे कोणता तर सायलेंट झोन म्हणजेच शांतता क्षेत्र. त्यानंतर दुसरं जे काही आहे तर रहिवासी क्षेत्र.
तिसरं आहे व्यावसायिक क्षेत्र आणि चौथं आहे औद्योगिक क्षेत्र. ठीक आहे. आता इथं हे 4 झोन आहेत. इथं दिवसा आणि रात्री आवाजाच्या वेगवेगळ्या मर्यादा येतात. शांतता क्षेत्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर दिवसा 50 डेसिबलची मर्यादा आहे आणि तिथंच शांतता क्षेत्रामध्ये रात्री मात्र 40 डेसिबल. शांतता क्षेत्र म्हणजे कोणतं रे? जिथं हॉस्पिटल वगैरे आहेत किंवा शाळा आहेत तर ते शांतता क्षेत्र असतं, किंवा काही महत्त्वाचे ऑफिसेस आहेत तिथून जर तुम्ही मोठ्या आवाजामध्ये किंवा हॉर्न वाजवत जर वाहन नेऊ लागलात ना तर त्या ठिकाणी जबरदंड बसू शकतो. त्याच्यानंतर रहिवासी क्षेत्रांमध्ये कसं आहे रे, तर दिवसा 55 डेसिबलची मर्यादा आहे, रहिवासी क्षेत्रात रात्री 45 डेसिबलची मर्यादा आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये दिवसा 65 डेसिबलची मर्यादा आहे आणि व्यावसायिक क्षेत्रात रात्री 55 डेसिबलची मर्यादा आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये दिवसा 75 डेसिबलची मर्यादा आहे, औद्योगिक क्षेत्रात रात्री 70 डेसिबलची मर्यादा आहे. लक्षात घ्या, दिवसा आणि रात्री. इथं काय म्हटलंय की नागरी वस्तीसाठी म्हणजे सर या ठिकाणी रहिवासी क्षेत्र जे काही आहे तर त्याच्यासाठी म्हटलंय दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण किती आहे, तर या ठिकाणी साहजिकच उत्तर जे काही आहे रहिवासी क्षेत्र नागरिक क्षेत्र तर 55 डेसिबल हे आपलं उत्तर असेल. इथं दिवसा म्हटलंय, रात्री जर म्हटलं असतं तर उत्तर 45 आलं असतं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला काय म्हणून ओळखले जाते? टू रेग्युलेट अँड कंट्रोल द ट्रान्सबाउंडरी मूवमेंट ऑफ द हजार्डस वेस्ट इज नोन ॲज. एक लक्षात घ्या, हजार्डस वेस्ट एका देशामधून दुसऱ्या देशात का पाठवल्या जाणार, तर ह्याचं कारण साधं सोपं आहे. एक लक्षात घ्या, जे विकसित देश आहेत हे विकसित देश चांगल्या गोष्टी तर स्वीकारतात पण वाईट गोष्टी ज्या काही आहेत तर त्या मात्र परस्पर त्या ठिकाणी दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय, तर एकंदर जे विषारी कचरा त्यांच्या देशामध्ये तयार होत असतो या विषारी कचऱ्याला डंप कुठं करायचं, कारण ह्याला जर कुठं डंप करायचं असेल तर त्याच्यासाठी खर्च लागणार, प्रचंड खर्च लागतो व्यवस्थित त्याचं त्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी. मग त्यापेक्षा जे गरीब देश आहेत ज्यांना एवढी जाणीव नाही आहे या देशांना काहीतरी त्या ठिकाणी 4 पैसे देऊन तो कचरा त्या देशामध्ये कुठेतरी टाकला जातो. मित्रांनो, हे असं करणं चुकीचं आहे आणि यासाठी प्रॉपर असा एक करार झालेला आहे. तो करार म्हणजे बेसेल करार आहे, ज्यामध्ये हजार्डस वेस्टची ट्रान्सबाउंडरी मूवमेंट म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये कचरा नाही टाकू शकत, दुसऱ्या देशामध्ये कचऱ्याची विल्हेवाट नाही करू शकत. कोणता करार आहे रे, कोणती परिषद आहे? बेसेल परिषद आहे. याच्यामध्ये साईट्सचा देखील उल्लेख आहे. साईट्स जे काही आहे तर हा एक असा करार आहे, कन्व्हेन्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीजेस. जे काही संकटग्रस्त प्राणी असतात किंवा फाउना फ्लोरा म्हणजेच वनस्पती आणि प्राणी जे खूप दुर्मिळ असतात तर यांचं अशा पद्धतीनं व्यापार करणं या साईट्स करारानुसार त्या ठिकाणी एक गुन्हा आहे. याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकत असाल कुठंतरी कस्टमवाल्यांनी काहीतरी दुर्मिळ कासवच किंवा कोणते तरी प्राणी जे काही आहेत तर ते जप्त केले, कारण यांची तस्करी होत असते. आधीच ते बिचारे दुर्मिळ आणि त्यात पुन्हा यांचे असे व्यापार करणं तस्करी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय हा करार आहे साईट्स. रामसार परिषद किंवा रामसार करार कशाबद्दल आहे, तर हा त्या ठिकाणी जे काही पाणथळ क्षेत्र असतात पाणथळ क्षेत्र तर यांच्या संवर्धनासाठी हा करार आहे. हा करार 1971ला करण्यात आलेला आहे इराणमधल्या रामसर या ठिकाणी, म्हणून त्याच्यावरून त्याला रामसर करार दिलेला आहे नाव. इराणमध्ये रामसर नावाचं ठिकाण आहे तर तिथं 1971ला हा करार जो काही आहे तर तो करण्यात आलेला आहे. 1975ला तो लागू झालेला आहे. भारतानं ह्याच्यावर करार सही केलेली आहे का? यस, थोडा उशीर लावला पण केलेली आहे. साधारणतः मला वाटतं 1982ला भारतानं ह्याच्यावर सही केलेली आहे. ओके, तर पाणथळ म्हणजेच वेटलँड्स जे काही असतात तर त्यांच्या संवर्धनासाठीचा हा करार आहे. तर इथं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. अगदी बरोबर आहे. कोणकोणते कायदे आहेत बरं प्रदूषणासाठी? 1974चा एक कायदा आहे मित्रांनो, जल प्रदूषण नियंत्रण कायदा. 1981चा एक कायदा आहे, हवा प्रदूषण नियंत्रण कायदा. ठीक आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी 2002ला बायोडायव्हर्सिटी बद्दलचा कायदा आहे. पण हे सगळे कायदे जे आहेत तर यांची व्याप्ती मर्यादित आहे.
पण एक मात्र असा कायदा आहे भारतामध्ये की जो कसा आहे रे, कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे किंवा अम्ब्रेला ऍक्ट आहे, ज्याच्या अंतर्गत सगळ्याच गोष्टींना सामावून घेण्याची त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे. हा कायदा खूप विचारांती आणि गरज पडली म्हणून त्या ठिकाणी करावा लागला. खऱ्या या कायद्याची मुहूर्तमेढ जी काही आहे ना, तर 1972ला त्या ठिकाणी आपल्याला ह्याचे मुळं सापडतात. 1972ला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीडन या देशामध्ये स्टॉकहोम परिषद झाली होती. स्टॉकहोम परिषद जी काही आहे तर तिनं पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाच्या कामासाठी सगळ्या देशांना प्रोत्साहित केलं. त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी जर आपल्याला ही पृथ्वी वाचवायची असेल तर पर्यावरणाची काळजी घ्यावी लागेल. आपण जे काही सध्या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचं नुकसान करतोय हे पुढच्या काही पिढ्यांसाठी प्रचंड धोकादायक असणार आहे. पूर्ण मानवजातीला आपण संकटात टाकतोय. आणि मग या स्टॉकहोम परिषदेच्या अनुषंगानं सगळ्याच देशांनी प्रयत्न चालू केले. भारतानं थोडासा उशीर लावला, पण भारताला झटका बसला 1984ला. 1984ला मध्य प्रदेशमधल्या भोपाळ या शहरामध्ये 3 डिसेंबरच्या रात्री मित्रांनो युनियन कार्बाइड नावाच्या कंपनीमधून MIC मिथाइल आयसोसायनाइड नावाच्या एका विषारी वायूची गळती झाली. आणि या गळतीच्या या ॲक्सिडेंटमधून 20,000 लोकांचा जीव गेलेला आहे. मित्रांनो विचार करा, एक कंपनी, ज्या कंपनीनं स्वतःच्या त्या कारखान्यामध्ये जे काही सुरक्षा प्रणाली असते तर तिची प्रॉपर व्यवस्थित काळजी घेतलेली नाहीये. त्या युनियन कार्बाइड नावाच्या कंपनीच्या त्या एका टँकमधून मिथाइल आयसोसायनाइड वायूची एका रात्री गळती झालेली आहे आणि शहरामधले 20,000 लोक झोपेतच मारले गेले. आणि इथून सरकार खडबडून जागं झालेलं आहे. सरकारच्या लक्षात आलं की पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे असे तकलादू कायदे चालणार नाहीत. आणि मग एक स्ट्रॉंग असा कायदा, तो म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा करण्यात आला 1986ला. कधी? 1986ला. मुळं आहेत 1972च्या स्टॉकहोम परिषदेमध्ये. आणि खरं त्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी एक त्याला काय म्हणता येईल भडका जो उडालेला आहे तर 1984च्या या घटनेमुळं. हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981चा, जल प्रदूषण 1974चा. पण हे त्या पुरते मर्यादित होते. त्याच्यानंतर सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवली आहेत एक लक्षात घ्या. ह्याच्यात आपण UNचे ध्येयांबद्दल जर बोलतोय तर इथं शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बद्दल यासाठी आपण थोडंसं मुळापासून स्टडी करूया. या ठिकाणी MDG आणि SDG या 2 संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे. MDG म्हणजे सहस्त्रक विकास लक्ष्य, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. आणि SDG म्हणजे काय तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. इथं या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी क्वांटिटीवर भर दिलेला आहे, पण इथं मात्र क्वांटिटी सोबत क्वालिटी देखील. म्हणजे आपल्याला विकास जो काही आहे तर तो शाश्वत विकास करायचा आहे. फक्त आकड्यांच्या स्वरूपामध्ये विकास नको. या आपल्या मानवी विकासासोबतच या पृथ्वीचा देखील त्या ठिकाणी कन्झर्वेशन व्हावं, असा विकास आपल्याला करायचा आहे. या निमित्तानं MDG पहिल्यांदा स्वीकारण्यात आले. त्याचा टाइम लिमिट होतं 2000 ते 2015 या वर्षांमध्ये. आणि SDGचं जे आहे तर 2016 ते 2030 म्हणजे पहिले 15 वर्ष झाल्यानंतर पुढच्या 15 वर्षासाठी अधिक व्यापक प्रकारचं त्या ठिकाणी आपण गोल्स जे आहेत तर ते ठेवलेले आहेत. याच्यामध्ये या ठिकाणी आधी 8 गोल होते. किती? 8 गोल होते. SDG मध्ये मात्र 17 गोल आहेत, 17 ध्येय आहेत. ठीक आहे. आणि त्यासोबतच या ठिकाणी जवळपास 169 त्याच्यामध्ये काय आहेत बरं उद्दिष्ट ठेवलेले इथं. इथं 8 आहेत तर इथं 17 आहेत. इथं आपल्याला SDG बद्दल बोललेलं आहे, शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर किती गोल आहेत रे तर 17 गोल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही. म्हणजे एकंदर हानिकारक नाही असं म्हणायचंय. शेतातील कचरा, रासायनिक कचरा तर हानिकारक आहे. त्याच्यानंतर पेंट, ह्याच्यामध्ये देखील खूप सारे केमिकल आहेत तर असं हेही हानिकारकच आहे. बॅटरी जे आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये हेवी मेटल्स असतात. हेवी मेटल ह्याच्यामध्ये मग मर्क्युरी आहे, लीड यासारखे इतर बरेचसे मेटल आहेत. हे खूप घातक आहे मित्रांनो. ह्या बॅटऱ्या आपण कुठेही टाकून देतो, सेल जे काही आहे तर कुठे टाकून देतो ते घातक असतं. याच्यामधले हे हेवी मेटल जे आहेत तर हे आजूबाजूच्या मातीला आणि पाण्याला दूषित करतात. त्यामुळं इथं कोणता कचरा हानिकारक नाही आहे तर शेतातला कचरा. कारण एक तर हे ऑर्गॅनिक वेस्ट आहे,
ह्याच्यामध्ये काय असणार तर पिकांचे त्या ठिकाणी उरलेले भाग, त्या ठिकाणी जनावरांचं मूलमूत्र, या सगळ्यांचं डिकम्पोजिशन होतं. 2 ते 3 महिन्यामध्ये ह्याच्यामधून खूप चांगल्या पद्धतीचा खत निर्माण होऊ शकतो, कंपोस्ट खत. त्यामुळे हे काय हानिकारक वगैरे कचरा नाहीये. सन 1992 मध्ये डॉट येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण आणि विकासासंबंधीची परिषद भरली होती. या ठिकाणी त्या परिषदेचं नाव होतं युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, पर्यावरण आणि विकासासंबंधीची परिषद UNCED. ही परिषद जी काही आहे मित्रांनो तर 1992ला भरली होती. कुठं? रिओ दी जानेरो या ठिकाणी. हे ठिकाण जे आहे तर हे ब्राझील या देशामध्ये. कुठं आहे बरं? ब्राझील या देशामध्ये. याच परिषदेला या ठिकाणी वसुंधरा परिषद किंवा पृथ्वी परिषद देखील म्हटलं जातं. आणि मित्रांनो ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे. का बरं? कारण याच परिषदेच्या माध्यमातून अजेंडा 21 जो काही आहे तर तो स्वीकारलेला आहे. युनायटेड नेशन्स FCC या प्रकाराला देखील इथूनच सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी ही परिषद कुठं भरलेली आहे तर रिओ दी जानेरो, ब्राझील. स्टॉकहोमला परिषद झाली होती 1972ला स्वीडनमध्ये. पॅरिस जी काही आहे तर पॅरिसला देखील मला वाटतं COP15 वगैरे काहीतरी चालू झाली होती, जोहान्सबर्ग. पण इथं आपलं उत्तर मात्र या ठिकाणी रिओ दी जानेरो आहे. मानवी व प्राणी पेशी, अवयव व दूषित शरीर अवयव या जैव वैद्यकीय कचऱ्याची, वैद्यकीय म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट. एक लक्षात घ्या, दवाखान्यामध्ये ऑपरेशनच्या दरम्यान बरेचसे त्या ठिकाणी हे रक्त असो किंवा बरेचसे ज्या ठिकाणी ऑर्गन वगैरे कट केल्या जातात ते सगळा कचरा अत्यंत घातक असतो. का बरं? कारण त्याच्यात इन्फेक्टेड असे पॅथोजन्स असतात, त्या ठिकाणी डेंजरस असे पॅथोजन्स असतात. दे मे बी फंगाय, व्हायरस, बॅक्टेरिया. याला कुठेही जर टाकलं तर त्या ठिकाणी रोगराई पसरायची मित्रांनो. त्यामुळं त्या कचऱ्याचं, त्या बायोमेडिकल वेस्टचं व्यवस्थित विल्हेवाट लावणं हे फार जबाबदारीचं काम आहे, खर्चिक काम आहे. आणि त्यासाठी याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणती मेथड वापरतात? ऑटोक्लेविंग, मायक्रोवेव्ह, कंपोस्टिंग, इन्सिनरेशन. कंपोस्टिंग तर चालणारच नाही, हे काय गांडूळ खत वगैरे आपल्याला बनवायचं नाही आहे त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह हा प्रकार निश्चितच नाही आहे, कारण मायक्रोवेव्हचा साधारणतः किचनमध्ये वगैरे एखादी वस्तू गरम करण्यासाठी वापर होत असतो. ऑटोक्लेविंग जे काही आहे ना मित्रांनो हे खरं तर स्टरिलायझेशनची हे एक त्या ठिकाणी हे डिव्हाइस आहे किंवा मेथड आहे. म्हणजे एखादा प्रयोग वगैरे करायचा असेल तर तिथं फार कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी पॅथोजन्सचं अस्तित्व नको. आणि अशा वेळेस ते पूर्ण एरिया जो काही आहे तर तो ऑटोक्लेव्हच्या माध्यमातून स्टरिलाइज केला जातो. इथं आपल्याला ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची, याच्यासाठी इन्सिनरेशन या मेथडचा वापर केला जातो. हे क्लोज्ड चेंबर असतं, एक बंदिस्त अशी टाकी, ज्याच्यात खूप जास्त टेम्परेचरला त्या ठिकाणी हा सगळा कचरा जाळला जातो. ह्याच्यामधून त्या ठिकाणी जी हीट बाहेर पडते त्याच्या मदतीनं अगदी इतर काही उपयोग देखील त्याच्या बाबतीत केल्या जाऊ शकतात, पण इथं धोका देखील तसाच असतो. ठीक आहे, फार जबाबदारीने हे सगळं ही प्रोसेस करावी लागते. त्याच्यानंतर डोंगरी भागात दरडी कोसळतात बघा. खरं तर 2 घटना मागच्या काही वर्षामध्ये दुर्दैवानं महाराष्ट्राला या दरड कोसळण्याच्या ज्या आहेत तर त्याला सामोरं जावं लागलेलं आहे. पहिलं जे काही आहे तर माळीन नावाच्या एका खेड्याला याचा फटका बसला. मला वाटतं 2012-13च्या आसपासच ही घटना घडली होती, किंवा 13 किंवा 14ला वगैरे. पुण्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये माळीन नावाचं अख्खं गाव जे आहे तर ते दरड कोसळल्यामुळं त्या दरडीच्या खाली गेलं. शेकडो लोकांचा तिथं प्राण गेलेला आहे. आणि दुसरं जी काही घटना आहे तर ती इर्शाळवाडी या ठिकाणी झाली होती, महाराष्ट्रातच इर्शाळवाडी. मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झाली आणि जीवितहानी देखील झालेली आहे. कशामुळं या दरडी कोसळतात? याच्यामध्ये बरेचसे कारण आहेत. एक तर त्या ठिकाणचा खडक जो आहे तर तोही कारणीभूत आहे, म्हणजे भौगोलिक रचना. पण इतर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर वृक्षांचा ऱ्हास, त्या भागामध्ये झाडं जे काही आहेत तर ते तोडल्यामुळं हे झाडांच्या मुळं जे काही आहेत तर ती माती धरून ठेवतात. आणि मग निर्वनीकरण आणि वृक्षतोडीमुळं हे माती धरून ठेवणारे घटक जे आहेत तर ते तिथं अस्तित्वात राहत नाहीत. मातीचा ऱ्हास होतो. डोंगर वगैरे जे काही आहेत तर ते कापले जातात. बरेचसे तिथं प्रोजेक्ट, उदाहरणार्थ समजा आपल्या पवनचक्क्या आहेत किंवा तिथून एखादा बोगदाच चाललाय किंवा तिथून एखादा त्या ठिकाणी घाटरस्ता चाललाय, या सगळ्यामुळं त्या डोंगरांची जी काही संरचना आहे तर ती डिस्टर्ब केल्या जाते. आणि मग त्यातून हे असा प्रकार घडत असतो. हे सगळे कारण आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो थोडंसं आपल्या बॅचविषयी देखील सांगतो. आपण
सेटच्या पेपर 1 साठी त्या ठिकाणी पूर्ण सिलेबस कव्हर करणारी अगदी त्या ठिकाणी एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली असणारी एक बॅच आपल्या ॲपमध्ये त्या ठिकाणी चालू करणार आहोत. या बॅचमध्ये निलेश उगेमुगे सर आहेत, जे स्वतः 9 वेळेस नेट क्वालिफाय झालेले आहेत, वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये सेट क्वालिफाय झालेले आहेत. त्यांना शिकवण्याचा 15 वर्षापेक्षा देखील जास्त अनुभव आहे. ठीक आहे. आणि त्यांनी इथं टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन हे महत्त्वाचे घटक कव्हर करणार आहेत पेपर 1 मधले. त्यांची PhD झालेली आहे या ठिकाणी फिजिक्समध्ये. त्यासोबतच मला वाटतं आणखी एका घटकामध्ये देखील त्यांची PhD झालेली आहे. त्यानंतर मी या ठिकाणी मयूर बाबर सर जो काही उरलेला घटक आहे म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, हायर एज्युकेशन सिस्टीम आणि पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट हे 3 युनिट कंप्लीट करणार आहे. मी स्वतः राज्यसेवेचे MPSC मधून इंटरव्ह्यू दिलेले आहेत, फॉरेस्टचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे घटक जे काही आहेत तर अगदी डीपमध्ये या ठिकाणी आम्हाला स्टडी करावे लागतात. त्याच्यानंतर अभिजित सर जे आहेत तर ते COEP मधून त्यांचं BTech झालेलं आहे. मॅथची एक्सपर्ट अशी फॅकल्टी आहे. मॅथमॅटिकल रिझनिंग आणि लॉजिकल रिझनिंग हे घटक त्यांनी कव्हर करणार आहेत. आणि अमोल टाके सर जे आहेत तर ते स्वतः प्राध्यापक आहेत मित्रांनो. त्यासोबतच त्यांचं MTech झालेलं आहे. टीचिंगचा देखील जबरदस्त असा अनुभव आहे. डेटा इंटरप्रिटेशन आणि ICT हे घटक त्यांनी कव्हर करणार आहेत. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी एक अशी परफेक्ट टीम जी आहे तर ती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय. नक्कीच तुम्हाला हे सगळे लेक्चर जे आहेत तर ते आवडतील. आणि BYQचे सगळे लेक्चर्स आपण यूट्यूबवर अगदी मोफत तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे. तर हे BYQचे लेक्चर्स तर तुम्ही सगळ्यांनी पाहणं अपेक्षितच आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या बॅचची प्राईस जी आहे तर ती देखील आपल्या ॲपमध्ये अगदी खूप कमी ठेवलेली आहे. 999 रुपयामध्ये ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध होईल. त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व ज्याला इंटरनॅशनल सोलार अलायन्स ISA नावानं ओळखलं जातं. तर मित्रांनो ह्याचं प्रमुख केंद्र, ह्याचं हेडक्वार्टर कुठं स्थापन करण्यात आलेलं आहे पहिल्यांदा समजून घ्या. इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे तर ह्याच्या स्थापनेमध्ये भारताचा फार मोठा पुढाकार होता. 2015 साली या ठिकाणी भारताचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी या इंटरनॅशनल सोलार अलायन्सच्या स्थापनेमध्ये खूप जास्त महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं होतं की मकर वृत्त आणि कर्क वृत्त, ठीक आहे, कर्क वृत्त आणि मकर वृत्त ह्याच्यामध्ये विषुववृत्त तर आलंच. तर या झोनमध्ये जे काही देश आहेत ना तर यांना वर्षातला बहुतांश काळ पुरेसा असा सूर्यप्रकाश भेटतो. आणि मग होतं काय की दुर्दैवानं एवढा सूर्यप्रकाश असून देखील हे देश जे काही आहेत तर या ऊर्जेचा वापर करत नाहीत. आपण या सोलार एनर्जीमध्ये ह्याच्यामधून त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. पण एवढं असताना आपण ही ऊर्जा वाया घालवतोय. आणि त्यामुळंच ISAच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की आपण सगळेजण मिळून ह्या सोलार इलेक्ट्रिसिटीचा त्या ठिकाणी जनरेशनसाठी प्रोत्साहन देऊया. कारण ही न संपणारी ऊर्जा आहे. कोळसा संपेल, नॅचरल गॅस संपेल, बाकी सगळं संपेल, पेट्रोलियम संपणार आहे, पण सूर्य जो काही आहे तर तो मात्र स्थायी आहे. आणि त्यामुळंच या ठिकाणी तब्बल मला वाटतं आता 106-107 पर्यंत या ISAची सदस्य संख्या झालेली आहे. भारतासोबत यांच्या स्थापनेमध्ये दुसरा एक महत्त्वाचा देश होता तो म्हणजे फ्रान्स. त्यावेळेस फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते फ्रँकोआ ऑलांद यांनी आणि नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी याच्या स्थापनेमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. आणि याचं मुख्यालय देखील या ठिकाणी भारतातच आहे. भारतामधले जे गुरुग्राम आहे ज्याला एकेकाळी गुडगाव नावानं ओळखलं जायचं तर ते या ISAचं मुख्यालय आहे. त्याच्यानंतर ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयीची परिषद कोणत्या ठिकाणी झालेली होती? कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स इज ऑल्सो नोन ॲज. एक लक्षात घ्या, ओझोन जो काही आहे तर तो O3 ऑक्सिजनचंच एक रूप आहे. ऑक्सिजनमध्ये त्या वायूमध्ये 2 अणू असतात ऑक्सिजनचे, इथं मात्र 3 असतात. हा ओझोन जो आहे मित्रांनो तर तो चांगला का वाईट? तर याचं उत्तर चांगलाही आणि वाईट देखील. असं कसं काय? त्याचं कारण आहे मित्रांनो, हा ओझोन नेमका आहे कुठं वातावरणामध्ये हे फार महत्त्वाचं आहे. पृथ्वीचा हा पृष्ठभाग, पृथ्वीचा वातावरणाचा पहिला थर जो काही आहे तर त्याला ट्रोपोस्फिअर म्हटलं जातं, मराठीमध्ये तपांबर. त्याच्या वरचा थर जो काही आहे तर तो स्ट्रॅटोस्फिअर. तो कोणता बरं? स्ट्रॅटोस्फिअर. त्याच्यावर मेझोस्फिअर, एक्झोस्फिअर वगैरे असतो. असो, हा ओझोन जो आहे जर इथं असेल स्ट्रॅटोस्फिअरमध्ये तर हा खूप चांगला हिरवा आहे. पण हाच ओझोन ट्रोपोस्फिअरमध्ये असेल तर मग मात्र विलन आहे. आणि मेनली
तो स्ट्रॅटोस्फिअरमध्येच आपल्याला पाहायला भेटतो. हा करतो काय, तर सूर्याकडून जी काही सनलाईट येतात तर त्याच्यात वेगवेगळे अल्ट्राव्हायलेट रेज देखील असतात आणि हे UV रेज अल्ट्राव्हायलेट रेज जर अर्थवर आले मित्रांनो तर अर्थवर हे प्राणी आणि वनस्पतींसाठी खूप धोकादायक असतात. ह्युमनमध्ये किंवा इतर प्राण्यांमध्ये स्किन कॅन्सरचा देखील प्रॉब्लेम या UV रेजमुळं निर्माण होऊ शकतो आणि मग हे ओझोन आपल्यासाठी प्रोटेक्शनचं काम करतात. ते या UV रेजला परस्पर वरच्या वर ॲब्झॉर्ब करतात. मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट की मानवी क्रियांमुळं ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळं काही माणसाच्या माध्यमातून असे काही गॅसेस रिलीज होत आहेत की ज्यामुळं हा ओझोन नष्ट होतोय. त्यामध्ये मेनली क्लोरोफ्लोरोकार्बन हा एक महत्त्वाचा गॅस आहे जो रेफ्रिजरेशन इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. आता मला सांगा, हा ओझोन जर नष्ट झाला तर हे UV रेज तर सरळच येतील ना पृष्ठभागावर, त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागणार आहे. हे सगळा जागतिक इश्यू असल्यामुळं जागतिक पातळीवर या ठिकाणी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल या शहरामध्ये एक परिषद झाली आणि तिथं ठरलं की बाबा हे एका देशाचं काम नाहीये, हे आपण सगळ्यांनी मिळून हे काम केलं तरच या पृथ्वीचं संरक्षण होईल. ठीक आहे, तर हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987ला त्या ठिकाणी करण्यात आला आणि 1989ला तो लागू करण्यात आला. ठीक आहे, ओझोन विषयक ही परिषद, हा प्रोटोकॉल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं तर डेसिबल हे एकक वापरलं जातं, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये DB म्हटलं जातं, डेसिबल. त्याच्यानंतर हरित भारत मोहीम हा डॉटचा भाग आहे. एक लक्षात घ्या, ह्याला ग्रीन इंडिया मिशन म्हटलं जातं, ग्रीन इंडिया मिशन. ठीक आहे, या ठिकाणी खरं तर हे ग्रीन इंडिया मिशन 2008ला लॉन्च झालेलं आहे. हे मिशन जे आहे तर दुसऱ्या एका मोठ्या मिशनचा भाग होतं. कोणतं भाग होतं बरं, तर या ठिकाणी ते एक नॅशनल मिशन होतं. त्या नॅशनल मिशनमध्ये 8 जे काही उद्दिष्ट होते किंवा 8 सेक्शन होते, तर या ठिकाणी त्याच्यापैकी हे ग्रीन इंडिया मिशन होतं. तर ते जे होतं नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज. कधी चालू झालं होतं रे, 2008ला. आणि त्याच्यामध्ये 8 वेगवेगळे सेक्शन होते, त्यापैकी ग्रीन इंडिया मिशन हे एक होतं. बघा, नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज 2008ला लागू झालेला आहे, त्याचा या ठिकाणी हरित भारत मोहीम म्हणजेच ग्रीन इंडिया मिशन हा एक भाग होता. ओके, ऑप्शन 4. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकारी विकसनासाठी कोणी प्रस्तावित केले? थोडंसं इंग्लिशमध्ये वाचूया, बरं वाटेल. इंटरनॅशनल सोलार अलायन्स, ज्याविषयी आपण आता चर्चा केलेली आहे, वॉज इस्टॅब्लिश टू डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलार एनर्जी वॉज प्रपोज्ड बाय. तुम्हाला सांगितलं होतं 2 देशांचा फार महत्त्वाचा रोल आहे, त्यामध्येही महत्त्वाचा रोल भारताचा आहे. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकारातून आणि इतर जे काही दुसरे सन्माननीय व्यक्ती होते ते म्हणजे तत्कालीन फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँको ऑलांद. तर या दोघांच्या पुढाकारानं ISAची स्थापना झालेली आहे. इथं भारतीय प्रधानमंत्री हे जास्त महत्त्वाचे आहेत, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष देखील त्याच्यात महत्त्वाचे होतेच. अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने कशाला कारणीभूत होतात? कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक केमिकल्स थ्रू फूड चेन रिझल्ट इन टू. 2 गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. एक म्हणजे संचयन आणि दुसरं म्हणजे जैव विस्तारीकरण, ज्याला ॲक्युम्युलेशन आणि बायोमॅग्निफिकेशन. तुमचं कन्फ्युजन कुठं होऊ शकतं, तुम्ही ॲक्युम्युलेशन म्हणू शकता. काय प्रकार असतो ॲक्युम्युलेशन म्हणजे? एक लक्षात घ्या, या ठिकाणी आपण जर विषारी घटक खात राहिलो किंवा आपण म्हणण्यापेक्षा एक चांगलं उदाहरण देतो, आपण शेतामध्ये त्या ठिकाणी केमिकल फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड टाकत गेलोत. साहजिकच मृदेच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून ते टॉक्झिक एलिमेंट्स, टॉक्झिक जे काही केमिकल्स आहेत तर ते वनस्पतींमध्ये येणार. म्हणजे एकंदर वनस्पतींमध्ये ते घटक त्यांच्या आयुष्यभर जमा होत राहणार. त्याला म्हटलं जातं ॲक्युम्युलेशन. त्याला काय म्हटलं जातं? त्या विषारी पदार्थांचं संचयन. ठीक आहे, आता या ठिकाणी हे समजा विषारी पदार्थ एखाद्या हरणानं खाल्ले किंवा ह्या वनस्पती ज्या काही आहेत त्या हरणानं खाल्ल्या, म्हणजे वनस्पतींमधले ते विषारी घटक आता कुणामध्ये आले रे? हरणामध्ये आले. पण ओव्हरऑल त्या वनस्पतींचं प्रमाण खूप जास्त होतं, त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक वनस्पतीमध्ये कमी कमी होतं. पण आता हरणांची संख्या मात्र लिमिटेड आहे, त्यामुळे प्रत्येक हरणामधलं त्या विषारी घटकांचं पर्सेंटेज वाढलं. ओके, आता हे असं हरिण एखाद्या वाघानं खाल्लं. आता वाघांची संख्या तर आणखी कमी आहे, म्हणजे एकंदर
हे विषारी घटक हरणाकडून वाघाकडे ट्रान्सफर झाले आणि त्यासोबतच त्यांचं पर्सेंटेज कॉन्सन्ट्रेशन देखील वाघामध्ये वाढलं गेलं. म्हणजे एकंदर त्या ट्रॉपिक लेवलमध्ये तो घटक जमा होणं, तो विषारी घटक, त्याला बायो ॲक्युम्युलेशन म्हटलं जातं. पण त्याचं पर्सेंटेज दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडून तिसऱ्याकडून चौथ्याकडं वाढत जाणं, याला त्या ठिकाणी बायोमॅग्निफिकेशन म्हटलं जातं. आणि इथं तेच म्हटलेलं आहे, अन्न साखळीतून निर्माण होणारी, म्हणजे फूड चेनमध्ये एकाकडून दुसऱ्याकडं तिसऱ्याकडं जे काही त्याचं विषारी घटकांचं प्रमाण ट्रान्सफर व्हायलंय, त्याचं प्रमाण वाढायलंय, त्याला बायोमॅग्निफिकेशन म्हणावं लागेल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे? हानिकारक कचरा कोणता? रासायनिक आहे का रे हानिकारक? 100% आहे. घरातील कचरा, घरामध्ये काय असणार आहे रे? ठीक आहे. जास्तीत जास्त किचनमध्ये उरलेलं त्या ठिकाणी खराब झालेले पदार्थ. सांडपाणी हे काय हानिकारक नाही आहे. त्याच्यानंतर व्यापारी संकुलात तयार झालेला कचरा, शेतीतला कचरा वगैरे जे काही आहे तर या सगळ्यांचं डिकम्पोजिशन होऊ शकतं. त्यामुळं रासायनिक कचरा हा हानिकारक आहे. डॉट डॉट प्रामुख्याने मल प्रकारचे पाणी दूषित करण्यास कारणीभूत आहे. डॉट डॉट इज अ मेजर सोर्स ऑफ फिकल कंटॅमिनेशन इन वॉटर. म्हणजे एकंदर त्या ठिकाणी आपण जे ई कोलाईचा प्रश्न पाहिला होता ना, हे सगळं कुठून येत असतं? आपल्या घरातून येतो ह्या प्रकारचा कचरा, मलमूत्र जे काही आहे ना. आणि तुम्ही म्हणाल की मग हे मलमूत्र जे आहे तर ते आपण काय डायरेक्ट काय नालीमध्ये थोडंच सोडतो? नाही, पण हे पाईपलाईन जी काही असते त्याला घेऊन जाणारी ती कुठं कुठं फुटते, तिथून ते नालीमध्ये वगैरे जातं. ह्या नाल्या ज्या काही येतात नंतर ओढ्याला जातात, हे ओढे जे काही येतं नंतर नदीला जातात, नंतर पुढचा कार्यक्रम तुम्हाला माहीतच आहे. तर या ठिकाणी डोमेस्टिक इफ्लुएंट हे महत्त्वाचं आहे. घरातून येणारे सांडपाणी या प्रकारे हे हानिकारक आहे. आणि ह्याच्यामुळं मेनली जे आजार पसरतात ना, तर ते पचन संस्थेशी संबंधित आजार असतात. असं त्या ठिकाणी जे पाणी आहे, जे खरं तर त्याच्यामध्ये इश्चुरिया कोलाई किंवा इतर काही बॅक्टेरिया येतात, साल्मोनेला टायफी असो, ह्याच्यामुळं टायफॉईड वगैरे होतो. त्याच्यानंतर इतर त्या ठिकाणी पचन संस्थेशी संबंधित आजारामध्ये जर पाहिलं तर हेपेटायटिस वगैरे आजार होऊ शकतो. तर हे घरातून येणारे सांडपाणी. पुढीलपैकी कोणत्या वायूमुळे स्ट्रॅटोस्फिअरच्या ओझोनचा नाश करण्यास कारणीभूत आहे? कोणता वायू? क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोरीन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड. एक लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो एक ग्रीन हाऊस गॅस आहे, तो वातावरणाचं तापमान वाढवतो. सल्फर डायऑक्साईड जो आहे तर हा ॲसिड रेनसाठी कारणीभूत आहे. क्लोरीन नाही, हे काही नाही असं. क्लोरोफ्लोरोकार्बन हा, ह्याच्यात क्लोरीन जे आहे तर ते घातक आहे. तर CFC हे मेनली मी तुम्हाला म्हटलं, जे रेफ्रिजरेशन म्हणजे संबंधित त्या ठिकाणी इंडस्ट्रीज असतात, AC असो किंवा फ्रीज असो, तर तिथून हा CFC नावाचा वायू, ज्याला फ्रेऑन देखील म्हटलं जातं, तर हा बाहेर पडतो. आणि हा मेनली ओझोनचं डिप्लिशन, ओझोनला नष्ट करतो. त्याच्यानंतर पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवारी योजना कोणत्या राज्यात घेण्यात आलेली आहे? साधारणतः 2019 पर्यंत एक टार्गेट होतं बघा, महाराष्ट्र राज्यामध्येच तत्कालीन सरकारनं टार्गेट ठेवलं होतं की महाराष्ट्राला पाणी टंचाई मुक्त करायचं. आणि मग दरवर्षी त्या 5 वर्षामध्ये दरवर्षी 5,000 गावं या ठिकाणी दुष्काळमुक्त, पाणी टंचाई मुक्त करायचे. म्हणजे त्या ठिकाणी जवळपास 5-6 वर्षामध्ये सगळे महाराष्ट्रातले गावं जे आहेत तर ते पाणी टंचाई मुक्त करणं हे त्यांचं टार्गेट होतं. कशा पद्धतीनं? तर गावातलं पाणी, गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच त्या ठिकाणी मुरवणं, त्याला तिथंच अडवणं. ठीक आहे. म्हणजे एकंदर धावत्या पाण्याला त्याची स्पीड कमी करा, चालतं करा, चालत्या पाण्याला थांबवा आणि थांबलेल्या पाण्याला मुरवा, असं एकंदर. आणि तीही त्याच शिवारामध्ये हे सगळं केलं होतं महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. पुढीलपैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्याजोग्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग रिसोर्स इज रिन्युएबल? कधी कधी मराठी ट्रान्सलेशन फारच विचित्र होत असतं, त्यामुळं इंग्लिश क्वेश्चन रेफरन्सला घेणं बरं असतं मित्रांनो. ठीक आहे. आता नवीन करण्याजोगे हे ट्रान्सलेशन चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे त्यांनी. नवीकरणीय हा शब्द त्यासाठी प्रॉपर आहे. कोल नाही, हे जे काही आहे तर हे ट्रॅडिशनल असा एनर्जीचा सोर्स आहे आणि तो कधी ना कधी संपणार आहे, नॉन रिन्युएबल आहे. त्याच्यानंतर पेट्रोलियम नाही, नॅचरल गॅस हे सगळे संपणार आहे. इथं फॉरेस्ट जरी समजा जळालं वनव्यानं वगैरे तर पुन्हा एकदा निर्माण होणारच आहे. नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कुणावर जाणवतो रे? सामाजिक व आर्थिक प्रभाव, सोशिओ इकॉनॉमिक इफेक्ट्स जे काही आहेत, इम्पॅक्ट हा कुणावर जाणवतो? तर विस्थापित झालेले लोक जे काही असतात, प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल, तर यांना हे सगळं भोगावं लागतं. नवीन ठिकाणी त्यांचं कल्चर,
म्हणजे त्यांची संस्कृती असो, त्यांची जी काही राहणीमान आहे, त्यांची जी काही मानसिकता जी काही आहे तर ती टिकत नाही. ह्याच्यावर मला वाटतं मराठीमध्ये झाडाझडती नावाचं एक पुस्तक फार सुंदर लिहिलेलं आहे बघा, विश्वास पाटलांनी. कादंबरी आहे ती. विस्थापित लोकांचे जे काही हाल होतात, नवीन ठिकाणी एकतर त्यांना पक्के घरं लवकर सरकारच्या माध्यमातून बांधून दिल्या जात नाहीत आणि मग त्या ठिकाणी ते लोक जी आहेत स्वतःची भूमी जी आहे तर त्यांना ती सोडून द्यावी लागते आणि नवीन ठिकाणी देखील त्यांची जीवनाची जी आहे तर ती प्रचंड हेळसांड होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट त्यांना त्या ठिकाणी फेस करावा लागतो. भोपाळ दुर्घटना कोणत्या कारणामुळे घडली होती सांगितलं मी तुम्हाला. 1984 3 डिसेंबर 1984 मिथाइल आयसोसायनाइड नावाचा गॅस, ठीक आहे, MIC नावाचा गॅस कोणत्या कंपनीमधून लीक झाला होता? युनियन कार्बाइड नावाच्या कंपनीमधून त्या ठिकाणी हा लीक झाला होता. हजारो लोक रातोरात त्या ठिकाणी तिथं त्यांचा मृत्यू झाला होता. पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्यामुळे पसरतात? द मेजर कॉज ऑफ द वॉटरबॉर्न डिसीजेस इज टू कंटॅमिनेशन बाय. कशामुळे कंटॅमिनेशन होतं? तर सिवेजमुळं. जे काही सांडपाणी वाहून येणाऱ्या जे काही नलिका असतात, म्हणजे मलमूत्र वगैरे वाहून येणाऱ्या, तर हे असल्या नळ्यांमधून, अशा पाईपमधून जेव्हा हे बाहेर पडतं तेव्हा चांगलं पाणी खराब होतं. त्याच्या माध्यमातून बॅक्टेरिया किंवा इतर पॅथोजन्स जे आहेत तर ते आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळतात आणि पुढं जे आहे तर आपल्याला त्या ठिकाणी टायफॉईडसारखा आजार आहे किंवा हेपेटायटिससारखा आजार आहे तर हे फेस करावे लागतात. तर मलमूत्र. परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडतात? खारफुटी वनस्पती त्यांना मॅनग्रूव्ज म्हणतात बघा. त्याला काय म्हणतात बरं? मॅनग्रूव्ज. साधारणतः जे काही समुद्रकिनारे असतात तर तिथं ह्या खारफुटी वनस्पती आपल्याला सापडतात. डेल्टा रिजन म्हणजे त्रिभुज प्रदेश, ठीक आहे. खाडी, डोंगर उतार, डोंगर पठार, गोड पाण्याचे सरोवर कुठेही आढळत नाहीत. हे आढळतात खाडीमध्ये. ह्याला इश्चुरी म्हणतात. इश्चुरी म्हणजे जिथं समुद्र आणि नदी मिळतात ना तर तिथं तो जो काही परिसर असतो तर त्याला इश्चुरी म्हणतात. तर ह्या खारफुटी वनस्पती फार महत्त्वाच्या. साधारणतः ज्या काही सुनामी लाटा वगैरे असतात तर त्याच्यापासून किनाऱ्यांचं संरक्षण करण्याचं काम या खारफुटी वनस्पती करतात. या वनस्पतींचे इतरही बरेचसे महत्त्वाचे ह्यांच्या लाकडापासून नावा म्हणजे होड्या वगैरे बनवल्या जातात. सुंदरबनचं जे काही वन येतं तर तिथं त्या सुंदरी नावाच्या खारफुटी वनस्पतीचं येतं. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे पहिलं सेशन पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या 9th युनिटवरचं PYQचं हे पहिलं सेशन नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. हे सगळे PYQ आपण हे 10च्या 10 युनिटचे अगदी व्यवस्थित पद्धतीनं साधारणतः 20 ते 25 किंवा 30 लेक्चर जेवढे होतील हे सगळे लेक्चर अगदी आपण यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार आहोत. भेटूया नवीन लेक्चरच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.